ओके, याच्या प्रिव्हियस लेक्चरला आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम स्टडी केली. या लेक्चर मध्ये आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम स्टडी करणार आहोत. ज्याप्रमाणे लोकेशन ऑफ मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम इज अ पेल्विक कॅव्हिटी ऑफ मेल as same as in females, the location of female reproductive system is pelvic cavity of females. फिमेलची जी पेल्विक कॅव्हिटी आहे या पेल्विक कॅव्हिटी मध्ये आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम ठेवली आहे. लोकेशन काय? पेल्विक कॅव्हिटी ऑफ फिमेल्स. आता मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमला आपण 4 पार्ट्स मध्ये डिवाइड करून स्टडी केलं. ते 4 पार्ट्स कोणते होते? फर्स्ट पार्ट इज द प्रायमरी सेक्स ऑर्गन. प्रायमरी सेक्स ऑर्गन. In case of male, primary sex organ is testis, but in case of female, the primary sex organ is ovary. Second is accessory duct. Accessory duct. In male reproductive system, accessory duct कोणते होते? Retestis, vas efferens, epididymis, vas deferens, ejaculatory duct, urethra. हे मेलचे ऍक्सेसरी डक्ट होते. पण इन केस ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम ऍक्सेसरी डक्ट कोणते कोणते बघा. पहिलं आहे फॅलोपियन ट्यूब. फॅलोपियन ट्यूब. तर हे जे पार्ट्स आहेत इन्फंटिबुलम, फिमरी, एम्फुला, इस्टमस, हे सगळे पार्ट्स कोणाचे? फॅलोपियन ट्यूबचे. जी फिमेलची काय ऍक्सेसरी डक्ट आहे. अजून काय? युटेरस. युटेरस इज ऑल्सो ऍक्सेसरी डक्ट. त्यानंतर युटेरसचा जो खालचा पार्ट आहे, द नॅरो एंड ऑफ युटेरस इज सर्विक्स. सर्विक्स ऑल्सो ऍक्सेसरी डक्ट. आणि त्यानंतर सर्विक्सची जी खालची ओपनिंग आहे जी कशात ओपन झाली? वजायनामध्ये. आणि वजायना पण कशात येईल? ऍक्सेसरी डक्ट मध्ये फिमेलच्या. ओके. थर्ड पार्ट इज ऍक्सेसरी ग्लँड्स. ऍक्सेसरी ग्लँड्स. In case of male reproductive system, there are 3 accessory glands. First one is a seminal vesicle, second one is a prostate gland, and third one is Cowper's gland or bulbourethral gland. But in case of female reproductive system, there are only 2 accessory glands. Female reproductive system मध्ये accessory glands किती आहेत? 2च आहेत. एक Bartholin's gland, Bartholin's gland, and second is mammary gland. तर या फिमेल मधल्या ऍक्सेसरी ग्लँड्स आहेत. बार्थोलिन्स ग्लँड अँड सेकंड इज मॅमरी ग्लँड अँड लास्ट वन इज एक्सटर्नल जेनाइटेलिया. एक्सटर्नल जेनाइटेलिया. जर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आपण बघितली तर या फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम पेक्षा जास्त एक्सटर्नल जेनाइटेलिया असते. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये एक्सटर्नल जेनाइटेलिया 2च होते. एक स्क्रोटम जो स्किनचा पाउच होत्या पेनिसच्या जस्ट खाली, आणि दुसरं होतं पेनिस. हे 2च एक्सटर्नल जेनाइटेलिया होते मेल्स मध्ये. बट इन केस ऑफ फिमेल्स एक्सटर्नल जेनाइटेलिया कोणते कोणते बघा. फर्स्ट इज मॉन्स प्युबिक. Second is labia majora. Third is labia minora. Fourth clitoris and fifth hymen. हे mons pubic, labia majora, labia minora, clitoris and hymen हे फिमेलचे काय? एक्सटर्नल जेनाइटेलिया. जे फिमेलच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये ज्या गोष्टी आपल्या डोळ्याने दिसतात त्या याच आहेत एक्सटर्नल जेनाइटेलिया. मॉन्स प्युबिक, लेबिया मेजोरा, लेबिया मायनोरा, क्लायटोरिस अँड हायमेन. ओके. दिस 5 स्ट्रक्चर्स आर विजिबल. दॅट्स वाय दे कॉल्ड ॲज एक्सटर्नल जेनाइटेलिया. ओके. एक एक स्टडी करूया. फर्स्ट ऑफ ऑल प्रायमरी सेक्स ऑर्गन दॅट इज ओव्हरी.
प्रायमरी सेक्स ऑर्गन स्टडी करूया इन केस ऑफ फिमेल अँड दिस इज ओव्हरी. काय फिमेल मध्ये प्रायमरी सेक्स ऑर्गन? ओव्हरी इज अ प्रायमरी सेक्स ऑर्गन ऑफ फिमेल. आता ओव्हरीचा जो शेप बघितला, द शेप ऑफ ओव्हरी, शेप इज आल्मंड शेप. कोणता शेप असेल? आल्मंड शेप. द शेप ऑफ ओव्हरी इज आल्मंड. ओव्हरीची जर लेंथ बघितली, लेंथ आहे 2 to 4 सेंटीमीटर. टेस्टिसची लेंथ किती होती? लेंथ ऑफ टेस्टिस इज 4 to 5 सेंटीमीटर, बट लेंथ ऑफ ओव्हरी इज ओनली 2 to 4 सेंटीमीटर. म्हणजे टेस्टिस पेक्षा ओव्हरीची लेंथ कशी आहे? खूप कमी आहे. टेस्टिसची लेंथ होती 4 to 5 सेंटीमीटर. ऍज कम्पेअर टू टेस्टिस, लेंथ ऑफ ओव्हरी इज ओनली 2 to 4 सेंटीमीटर. आता ओव्हरीचं लोकेशन बघूया. Ovary is a primary sex organ of female. Shape is almond shape. Length of ovary is 2 to 4 centimeter. And location of ovary is कोणत्या कॅव्हिटी मध्ये असेल ovary? In pelvic cavity. In pelvic cavity of female. आता ओव्हरीज किती असतील? 2 असतील. तर सेंटरला जो हा स्ट्रक्चर आहे याला म्हणायचं युटेरस. या युटेरसच्या दोन्ही साइडला एक काय असेल? ओव्हरी असेल. इन पेल्विक कॅव्हिटी ऑफ फिमेल. मग लोकेशन काय असेल ओव्हरीची? 1 ऑन आयदर साइड ऑफ युटेरस. इन पेल्विक कॅव्हिटी ऑफ फिमेल 1 ऑन आयदर साइड ऑफ युटेरस. ही ओव्हरीची काय असेल? लोकेशन असेल. म्हणजे या युटेरसच्या दोन्ही साइडला एक काय असेल? ओव्हरी असेल. राईट साइड ऑफ युटेरस राईट ओव्हरी, लेफ्ट साइड ऑफ युटेरस लेफ्ट ओव्हरी. म्हणून आपण काय दिलंय? इन पेल्विक कॅव्हिटी ऑफ फिमेल ऑन द आयदर साइड ऑफ युटेरस. आता ही जी ओव्हरी आहे, या ओव्हरीचं जर आपण स्ट्रक्चर स्टडी केलं, शेप बघितला आपण, लेंथ बघितलं, लोकेशन बघितलं, तर याचं स्ट्रक्चर जर आपण स्टडी केलं तर तुम्हाला इथं दिसेल ही जी ओव्हरी आहे, ही ओव्हरी या युटेरसला कनेक्ट झाली. ऍज वेल ऍज अजून कुणाला कनेक्ट झाली? या पेल्विक वॉलला. ही कोणती वॉल आहे? पेल्विक वॉल. बघा ह्या पेल्विक वॉल आहेत, या पेल्विक वॉल, आणि यामध्ये जी कॅव्हिटी आहे त्या म्हणलं आपण पेल्विक कॅव्हिटी. आणि त्या कॅव्हिटी मध्ये आपण आपले काय ठेवले? फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम ठेवले. तर तुम्ही नोटीस केलं असेल ही जी ओव्हरी आहे युटेरसच्या या साईडला एक असेल, या साईडला एक असेल. ही ओव्हरी युटेरस सोबत कनेक्ट झाली. ओव्हरी कनेक्ट विथ युटेरस. आता आपण काय बघलो? ओव्हरीचे लिगामेंट्स. ओव्हरीचे काय बघत आता? लिगामेंट्स. ओव्हरीला किती लिगामेंट्स असतात? बघा पहिलं लिगामेंट जे ओव्हरीला कोणासोबत कनेक्ट करायला? युटेरस. लिगामेंट्स ऑफ ओव्हरी. पहिलं काय? दॅट इज ओव्हॅरियन लिगामेंट. ओव्हॅरियन लिगामेंट. हे कोणतं लिगामेंट आहे? ओव्हॅरियन लिगामेंट, जे काय करायला? या ओव्हरीला युटेरस सोबत कनेक्ट करायला. ओव्हॅरियन लिगामेंट काय करतंय? दे कनेक्ट ovary with uterus. MCQ. Which of the following ligament connect ovary with uterus? That is ovarian ligament. दुसरं आहे हे रेड कलर, जे ओव्हरीला कुणासोबत अटॅच करायला? पेल्विक वॉल सोबत अटॅच करायला. ही कोणती वॉल आहे? पेल्विक वॉल. ही जे ब्लॅक कलरची लाईन ड्रॉ केली ही कोणती वॉल आहे? पेल्विक वॉल. मग ओव्हरीला पेल्विक वॉल सोबत जोडणारे लिगामेंट कोणते? सस्पेन्सरी लिगामेंट. सस्पेन्सरी लिगामेंट. कोणतं लिगामेंट? सस्पेन्सरी लिगामेंट. काय काम करायले? हे 2 नंबरचं हे सस्पेन्सरी लिगामेंट. सस्पेन्सरी लिगामेंट. व्हॉट इज द फंक्शन ऑफ सस्पेन्सरी लिगामेंट? सस्पेन्सरी लिगामेंट connect ovary with pelvic wall. They connect ovary with
पेल्विक वॉल्स. कोणतं लिगामेंट आहे? सस्पेन्सरी लिगामेंट. अजून एक तिसरी गोष्ट आहे जी ओव्हरीला या फॅलोपियन ट्यूबचा जो पार्ट आहे इन्फंटिब्युलम त्यासोबत कनेक्ट करायली आहे, दॅट इज ओव्हॅरियन फिमरी. ओव्हॅरियन फिमरी. दोन लिगामेंट, ओव्हॅरियन लिगामेंट अँड सस्पेन्सरी लिगामेंट. आणि तिसरं काय? ओव्हॅरियन फिमरी. आता बघा, हे इन्फंटिब्युलम, फिमरी, एम्फुला, इस्थमस, these all are the parts of fallopian tube. फॅलोपियन ट्यूबचा जो पार्ट आहे इन्फंटिब्युलम, त्याचे जे फिंगर लाईक प्रोजेक्शन आहे त्याला आपण काय म्हणतो बघा, हे फिंगर लाईक प्रोजेक्शन आहेत त्यांना आपण म्हणतो फिमरी. द फिंगर लाईक प्रोजेक्शन ऑफ द इन्फंटिब्युलम इज कॉल्ड ॲज फिमरी. आणि या बघा 4 फिमरी पैकी ही एक फिमरी डायरेक्ट ओव्हरीला अटॅच झाली. या फिमरीला आपण कोणती फिमरी म्हणतो? ओव्हॅरियन फिमरी. कोणती फिमरी? ओव्हॅरियन फिमरी. त्याचं काम काय? दे कनेक्ट, ओव्हॅरियन फिमरी, दे कनेक्ट ओव्हरी विथ फॅलोपियन ट्यूब. ओव्हॅरियन फिमरी कनेक्ट ओव्हरी विथ फॅलोपियन ट्यूब. म्हणजे ओव्हरी युटेरसला अटॅच झाली बाय हेल्प ऑफ ओव्हॅरियन लिगामेंट. ओव्हरी पेल्विक वॉलला अटॅच झाली बाय हेल्प ऑफ सस्पेन्सरी लिगामेंट. and ovary also connect with fallopian tube by help of ovarian फिमरी. जरा ओव्हरीच्या आत जाऊया. ओव्हरीचा शेप कोणता आहे? शेप ऑफ ओव्हरी इज आल्मंड शेप. शेप कोणता आहे ओव्हरीचा? आल्मंड शेप. ओव्हरीचं स्ट्रक्चर आता बघूया थोडस. स्ट्रक्चर ऑफ ओव्हरी. ज्याप्रमाणे आपण टेस्टिसला 3 लेअर ड्रॉ केले, टेस्टिसचे 3 लेअर कोणते होते? आउटर मोस्ट लेअर इज ट्युनिका वजायनालिस, मिडल इज ट्युनिका अल्ब्युजिनिया अँड इनर मोस्ट इज ट्युनिका व्हॅस्क्युलोजा. त्याचप्रमाणे ओव्हरीला पण स्वतःचे 3 लेयर्स आहेत, स्वतःचे 3 वॉल्स आहेत ओव्हरीला. ओव्हरीची जी सगळ्यात बाहेरची वॉल आहे जी रेड कलरनं ड्रॉ केली आहे ती आहे जर्मिनल इपिथेलियम. कोणते इपिथेलियम आहे? जर्मिनल इपिथेलियम. The outermost wall of ovary is made up of germinal epithelium. हे जे रेड कलरचं ड्रॉ केले ते कोणतं इपिथेलियम आहे? जर्मिनल इपिथेलियम. जर्मिनल इपिथेलियम. The outermost layer of ovary is made up of germinal epithelium. त्यानंतर त्याच्या आत हे जे ब्लॅक कलरची लेयर आहे, दिस इज ट्युनिका अल्ब्युजिनिया. सगळ्यात बाहेरची जर्मिनल इपिथेलियम, मधली ट्युनिका अल्ब्युजिनिया अँड सगळ्यात आतली दॅट इज ट्युनिका. आतली कोणती असेल? ट्युनिका व्हॅस्क्युलोजा. ट्युनिका व्हॅस्क्युलोजा. या 3 ओव्हरीच्या लेअर आहेत. जर्मिनल इपिथेलियम आउटर मोस्ट, सगळ्यात आउटर कोणतं आहे? जर्मिनल इपिथेलियम. मिडल ट्युनिका अल्ब्युजिनिया अँड सगळ्यात इनर ट्युनिका व्हॅस्क्युलोजा. त्यानंतर ओव्हरीच्या आत जे फ्लुइड आहे ज्याला आपण म्हणतो स्ट्रोमा, ओव्हॅरियन स्ट्रोमा. द फ्लुइड प्रेझेंट इनसाइड द ओव्हरी इज कॉल्ड ॲज ओव्हॅरियन स्ट्रोमा. आता हा जो ओव्हॅरियन स्ट्रोमा आहे, ओव्हॅरियन स्ट्रोमा, या ओव्हॅरियन स्ट्रोमाला आपण 2 पार्ट मध्ये डिवाइड केले. ओके, ओव्हॅरियन स्ट्रोमा डिवाइडेड इंटू 2 पार्ट्स. कोणते कोणते 2 पार्ट्स आहेत बघा. ovarian stroma, the fluid present inside the ovary is called as ovarian stroma. This ovarian stroma divided into 2 parts. हा जो बाहेरचा पार्ट आहे पेरिफेरल पार्ट, the peripheral part is called as ovarian cortex. हा कसा आहे? आउटर किंवा पेरिफेरल पार्ट ऑफ स्ट्रोमा दॅट इज ओव्हॅरियन कॉर्टेक्स. आणि हा जो मधला पार्ट आहे जिथे या ब्लड वेसल्स ड्रॉ केलं, या रेड कलरचे काय आहेत? ब्लड वेसल आहेत. हा जो मधला पार्ट आहे याला म्हणायचं ओव्हॅरियन मेडुला. Ovarian stroma divided into 2 parts.
peripheral part or outer part is ovarian cortex and inner part that is ovarian medulla. आता या ओव्हारियन कॉर्टेक्स मध्ये काय बघा, या ओव्हारियन कॉर्टेक्स मध्ये असे छोटे छोटे काय फॉलिकल्स आहेत. काय फॉलिकल्स कशामध्ये फॉलिकल्स? फॉलिकल्स आर प्रेझेंट इन ओव्हारियन कॉर्टेक्स. हे काय फॉलिकल्स. फॉलिकल्स प्रेझेंट इन ओव्हारियन कॉर्टेक्स अँड जे ओव्हारियन मेडुला आहे त्यामध्ये काय आहेत? सगळ्या ब्लड वेसल्स आहेत. ओव्हरीच्या ब्लड वेसल्स ऑफ ओव्हरी कशात आहेत? ओव्हारियन मेडुला मध्ये. आउटर पार्ट इज ओव्हारियन कॉर्टेक्स विच कंटेन फॉलिकल्स अँड इनर इज ओव्हारियन मेडुला विच कंटेन ब्लड वेसल. ओके, चला आता ही जी ओव्हरी आहे, ओव्हरी हिचं काम काय? ओव्हरी हेल्प इन फॉर्मेशन ऑफ ओहम. ओव्हरी काय बनवते? ओव्हरी हेल्प इन फॉर्मेशन ऑफ ओहम. ईच मंथ, ड्युरिंग ईच मंथ, प्रत्येक महिन्यामध्ये फिमेलला मेन्स्ट्रुअल सायकल येते आणि त्या प्रत्येक महिन्यामध्ये एक ओव्हरी, आता ओव्हरी किती आहेत? 2 ओव्हरी. यातली एक ओव्हरी काय रिलीज करते? ओहम रिलीज करते. ओहम बनवते आणि रिलीज करते. म्हणजे ओव्हरीचं काम काय? फॉर्मेशन अँड रिलीज ऑफ ओहम. हे काम आहे ओव्हरीचं. ओके, तर आपण ओव्हरीचं शेप बघितला, आल्मंड शेप. ओव्हरीची लेंथ बघितली 2 to 4 सेंटीमीटर. ओव्हरीचं लोकेशन बघितलं इन पेल्विक कॅव्हिटी, वन ऑन आयदर साइड ऑफ युटेरस. त्यानंतर ओव्हरीचे लिगामेंट बघितले. त्यातलं एक होतं सस्पेन्सरी लिगामेंट जे ओव्हरीला पेल्विक वॉल सोबत कनेक्ट करत होतं. दुसरं होतं ओव्हरियन लिगामेंट जे ओव्हरीला युटेरस सोबत कनेक्ट करत होतं. आणि तिसरं होतं ओव्हरियन फिमरी जे ओव्हरीला फॅलोपियन ट्यूब सोबत कनेक्ट करत होतं. त्यानंतर आपण ओव्हरीचं स्ट्रक्चर स्टडी केलं ज्यामध्ये ओव्हरीच्या आपल्याला 3 लेअर दिसल्या. आउटर मोस्ट लेअर इज जर्मिनल इपिथेलियम, मिडल इज ट्युनिका अल्बुजिनिया and inner is tunica vasculosa. त्यानंतर ओव्हरीच्या आत जे फ्लुइड आहे ज्याला आपण म्हणलो ओव्हरियन स्ट्रोमा. स्ट्रोमाला परत 2 पार्टमध्ये डिवाइड केलं. एक आहे ओव्हरियन कॉर्टेक्स आणि दुसरा आहे ओव्हरियन कॉर्टेक्स आणि दुसरा आहे ओव्हरियन मेडुला. आता हा जो कॉर्टेक्स आहे तो आउटर मोस्ट पार्ट आहे. ओव्हरियन कॉर्टेक्स मध्ये काय आहेत? सगळे फॉलिकल्स आहेत. आणि दुसरा काय? ओव्हरियन मेडुला ज्यामध्ये काय आहेत? ब्लड वेसल्स आहेत. ओके, आणि ओव्हरीचं फंक्शन काय? फॉर्मेशन ऑफ ओहम इज अ फंक्शन ऑफ ओव्हरी. ठीक आहे, तर हे प्रायमरी सेक्स ऑर्गन आपण काय केले? स्टडी केले. ओके, तर त्यानंतर आता आपण जाऊया ऍक्सेसरी डक्ट कडे. ऍक्सेसरी डक्ट. ऍक्सेसरी डक्ट मध्ये कोण कोण होतं? फॅलोपियन ट्यूब होती, त्यानंतर युटेरस, त्यानंतर सर्विक्स आणि त्यानंतर लास्टला काय होतं? वजायना. ओके, सेकंड पार्ट इज ऍक्सेसरी डक्ट. ऍक्सेसरी डक्ट त्यामध्ये पहिली ऍक्सेसरी डक्ट आपण शिकायलो दॅट इज फॅलोपियन ट्यूब. फॅलोपियन ट्यूब. फॅलोपियन ट्यूब. ठीक आहे, पहिली ऍक्सेसरी डक्ट आपण शिकायलो दॅट इज फॅलोपियन ट्यूब. आता हे जे स्ट्रक्चर आहे इन्फंटिब्युलम, एम्फुला, इस्थमस हे फॅलोपियन ट्यूबचे पार्ट्स आहेत. बघा हे जे इथून इस्थमस पासून हे जे फिमरीपर्यंत स्ट्रक्चर आहे हे काय? ही सगळी फॅलोपियन ट्यूब. काय? ही फॅलोपियन ट्यूब. ही फॅलोपियन ट्यूबला दुसरं नाव काय? फॅलोपियन ट्यूब ऑल्सो कॉल्ड ॲज ओव्हिडक्ट. फॅलोपियन ट्यूबला काय म्हणले? ओव्हिडक्ट म्हणले. ओव्हिडक्ट इज अनदर नेम ऑफ फॅलोपियन ट्यूब. फॅलोपियन ट्यूब इज ऑल्सो कॉल्ड ॲज ओव्हिडक्ट. ओके, आता बघा फॅलोपियन ट्यूब कुठून चालू झाली आहे? बघा याला 2 एंड आहेत. एक एंड युटेरसला कनेक्ट आहे आणि एक एंड ओव्हरीला कनेक्ट आहे. ज्या फॅलोपियन ट्यूबची लेंथ बघितली, लेंथ ऑफ फॅलोपियन ट्यूब बघा इथून चालू झाली आहे इथे येऊन संपली. द लेंथ ऑफ फॅलोपियन ट्यूब इज 10 to 12 सेंटीमीटर. लेंथ किती आहे? 10 to 12 सेंटीमीटर इज द लेंथ ऑफ फॅलोपियन ट्यूब. आता या फॅलोपियन ट्यूबचे पार्ट्स बघा कोणते कोणते पार्ट्स आहेत? पार्ट्स ऑफ फॅलोपियन ट्यूब बघा. पहिला पार्ट आहे इन्फंटिब्युलम. पहिला पार्ट आहे इन्फंटिब्युलम. दुसरा पार्ट आहे एम्फुला. तिसरा पार्ट आहे इस्थमस
and third part is isthmus. काय काय इन्फंडिब्युलम, एम्फुला अँड इस्थमस हे तीन कुणाचे पार्ट आहेत? फॅलोपियन ट्यूबचे और ओवी डक्टचे. तर त्यामधला जो इन्फंडिब्युलम आहे, हा इन्फंडिब्युलम जो पार्ट आहे तो ओव्हरीच्या खूप क्लोज आहे. द पार्ट ऑफ फॅलोपियन ट्यूब विच लाई व्हेरी क्लोज टू ओव्हरी दॅट इज इन्फंडिब्युलम. आणि हा जो इन्फंडिब्युलम पार्ट आहे हा कसा आहे? फनेल शेप पार्ट आहे. कसा आहे हा? फनेल शेप. हा पार्ट कसा आहे? एकदम फनेल शेप पार्ट आहे. फनेल शेप. आणि फॅलोपियन ट्यूबचा पहिला पार्ट आहे जो ओव्हरीच्या खूप क्लोज आहे दॅट इज इन्फंडिब्युलम. आणि शेप कसा आहे? फनेल शेप. आणि या फनेल शेपला सेंटरला एक ओपनिंग आहे. बघा इथे ओपनिंग दिसायली. या ओपनिंगला आपण म्हणतो ऑस्टियम. काय म्हणलं या ओपनिंगला? ऑस्टियम. इन्फंडिब्युलमच्या सेंटरला जी ओपनिंग असलेला काय म्हणतो आपण? ऑस्टियम. आता या इन्फंडिब्युलम पासून असे छोटे छोटे असे फिंगर लाईक स्ट्रक्चर निघाले. या फिंगर लाईक स्ट्रक्चरला आपण म्हणतो फिम्ब्री. हे फनेल शेप पार्ट इन्फंडिब्युलम, त्याच्या सेंटरला जी ओपनिंग आहे त्याला म्हणायचं ऑस्टियम. आणि त्या इन्फंडिब्युलम पासून हे जे फिंगर लाईक पार्ट बाहेर आले त्यांना काय म्हणायचं? फिम्ब्री. काय म्हणायचं यांना? फिम्ब्री. आता या फिम्ब्रीचं काम काय? हे फिंगर लाईक स्ट्रक्चर आहे आणि फॅलोपियन ट्यूब बॉडीमध्ये दोन आहेत. आणि या दोन्ही फॅलोपियन ट्यूब बॉडीमध्ये या प्रकारे ऍडजस्ट असतील. बघा हा इस्थमस, एम्फुला, इन्फंडिब्युलम आणि इथं ओव्हरी. हा इन्फंडिब्युलमचा फनेल शेप पार्ट आणि सेंटरची ओपनिंग दॅट इज ऑस्टियम आणि त्याचे फिंगर्स दॅट इज फिम्ब्री. आता हे फिम्ब्री काय करतात? प्रत्येक महिन्यामध्ये ओव्हरी 1 ओहम बनवते आणि तो 1 ओहम बाहेर रिलीज करते. मग हे फिम्ब्री तो रिलीज झालेला ओहम पकडतात आणि कसे टाकतात? ऑस्टियम मध्ये. बघा रिलीज झालेला ओहम पकडला, रिलीज झालेला ओहम काय केला? कॅच केला आणि कसे टाकला? ऑस्टियम मध्ये. सेंटरला जी ओपनिंग होती दॅट इज ऑस्टियम. कॅप्चर दी ओहम अँड रिलीज दिस ओहम इन टू ऑस्टियम. हे कुणाचं पार्ट? कुणाचं फंक्शन आहे? फिम्ब्री. काय फंक्शन ऑफ फिम्ब्री? दे कॅप्चर ओहम. ओहमला कॅप्चर करणं. जेव्हा ओव्हुलेशन होणार आहे, ओव्हुलेशन मीन्स ओव्हरी मधून जेव्हा ओहम रिलीज होणार आहे याला म्हणलं ओव्हुलेशन. आणि आफ्टर ओव्हुलेशन हा जो रिलीज झालेला ओहम आहे त्या ओहमला कॅप्चर करणं कुणाचं काम आहे? कोणत्या पार्टचं काम आहे? या फिम्ब्रीचं काम. इन्फंडिब्युलमचा जो पार्ट आहे फिम्ब्री, फिंगर लाईक पार्ट, याचं काम आहे. मग ओहम पकडला आणि कसे टाकला? ऑस्टियम मध्ये. ओके, हे काम आहे फिम्ब्रीचं. बघा इन्फंडिब्युलमच्या जे सेंटरला जी ओपनिंग आहे ज्याला आपण म्हणलं ऑस्टियम, त्यानंतर जे फिंगर लाईक स्ट्रक्चर आहे ज्याला आपण म्हणलो फिम्ब्री, आणि या फिम्ब्रीचं काम काय? ओव्हरी पासून ओहम कॅप्चर करणं. त्यानंतर जो दुसरा पार्ट आहे दॅट इज एम्फुला. बघा हा जो वायडर पार्ट आहे, द वायडेस्ट पार्ट, वायडर पार्ट दॅट इज एम्फुला. हा पार्ट वाइड आहे. कसा आहे? वायडर पार्ट इज एम्फुला. द वायडर पार्ट, वायडर पार्ट. पार्ट कसा आहे? खूप वाईड आहे. वायडर पार्ट इज एम्फुला. आता बघा फिम्ब्रीनं ओहम कॅप्चर केलाय, तो ऑस्टियम मध्ये टाकलाय. आता तो ओहम ऑस्टियम मध्ये कुठे आलाय? या एम्फुला मध्ये. आणि हा ओहम या एम्फुला मध्ये वेट करायचा. हा काय? ओहम. थोड्याशा पुढच्या गोष्टी पण यामध्ये मी सांगायला, त्यामुळे लक्ष द्या, पुढे जाऊन सोपं जाणार आहे. ओके, तर ओहम कॅप्चर केला, ऑस्टियम मध्ये टाकला, तर हा ओहम कुठे आला? एम्फुला मध्ये. एम्फुला कसा आहे? एम्फुला इज द वायडर पार्ट ऑफ फॅलोपियन ट्यूब. आणि या एम्फुला मध्ये काय होतंय? एम्फुला मध्ये ओहम येऊन थांबलाय आणि ओहम वेट करायलाय. काय करायलाय? वेट. या एम्फुला मध्ये ओहम काय करायलाय? वेट करायला. ओहम वेट इन एम्फुला. ओहम वेट फॉर स्पर्म. ओहम स्पर्मचा वेट करताय. कोणत्या पार्ट मध्ये? फॅलोपियन ट्यूबच्या एम्फुला मध्ये. आता इथेच स्पर्म येणार. स्पर्म या ओहमला फर्टिलाइज करणार आणि काय तयार होणार? झायगोट. म्हणजे फॅलोपियन ट्यूबचा जो पार्ट आहे एम्फुला, जो वायडर पार्ट आहे, यामध्येच काय होते? फर्टिलायझेशन. यामध्येच काय होणार आहे? फर्टिलायझेशन होणार आहे. म्हणजे फ्युजन ऑफ स्पर्म अँड ओहम अँड फॉर्मेशन ऑफ झायगोट कोणत्या पार्ट मध्ये होणार आहे? फॅलोपियन ट्यूबच्या एम्फुला मध्ये, जो फॅलोपियन ट्यूबचा सगळ्यात वायडर पार्ट आहे. आणि फॅलोपियन ट्यूबचा सगळ्यात शेवटचा पार्ट
that is isthmus. The large part of fallopian tube, that is isthmus. आणि हा isthmus कोणाच्या क्लोज आहे? युटेरसच्या. कोणाच्या क्लोज आहे? युटेरसच्या. दे कनेक्ट. isthmusचं काम काय? त्यानं फॅलोपियन ट्यूबला कोणासोबत कनेक्ट केलंय? isthmus. दे कनेक्ट फॅलोपियन ट्यूब विथ युटेरस. या युटेरसला फॅलोपियन ट्यूब सोबत कनेक्ट करणं कुणाचं काम आहे? या isthmusचं काम आहे. तर हे 3 फॅलोपियन ट्यूबचे पार्ट कळाले, इन्फंडिब्युलम, एम्फुला अँड isthmus. फॅलोपियन ट्यूबचं एक एंड ओव्हरी सोबत कनेक्ट झालंय आणि दुसरं एंड कुणासोबत कनेक्ट झालंय? दिस एंड इज कनेक्ट विथ युटेरस. ओके. लेंथ इज 10 to 12 centimeter and they are having 3 parts: infundibulum, ampulla and isthmus. Okay. पुढे जाऊया. दॅट इज फॅलोपियन ट्यूब संपलं. आता युटेरस बघूया. सेकंड ऍक्सेसरी डक्ट कोणती आहे? युटेरस. सेकंड ऍक्सेसरी डक्ट इज युटेरस. आता हा जो युटेरस आहे, युटेरस इज ऑल्सो कॉल्ड ऍज वोम. युटेरसचं दुसरं नाव काय दिलंय? वोम. हा युटेरस आहे. This uterus is also called as womb. Uterus is also called as womb. आता हे जे युटेरस आहे बघा, याचा शेप जर बघितला, शेप ऑफ युटेरस, द शेप ऑफ युटेरस इज इन्व्हर्टेड पियर. इन्व्हर्टेड पियर. द शेप ऑफ युटेरस इज इन्व्हर्टेड पियर. इन्व्हर्टेड पियरच्या शेपचा हा जो ऑर्गन आहे तो लोकेशन काय असेल या ऑर्गनची? तो फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये कुठे असेल? इन पेल्विक कॅव्हिटी. इन पेल्विक कॅव्हिटी. बघा आता युटेरस पेल्विक कॅव्हिटी मध्ये, पण लोकेशन कुठे? एक्झॅक्ट लोकेशन या युटेरसच्या समोर. काय? युटेरसच्या समोर युरिनरी ब्लॅडर आहे आणि पाठीमागे काय? रेक्टम. व्हॉट इज द लोकेशन ऑफ युटेरस? युटेरस लाइज इन pelvic cavity, lies in pelvic cavity in front of. कुणाच्या पुढे? lies in pelvic cavity in front of rectum. in front of rectum. फिमेलचा जो रेक्टम आहे, लार्ज इंटेस्टाइनचा जो पार्ट आहे रेक्टम, त्याच्या समोर आणि in front of rectum or behind the urinary ब्लॅडर. युरिनरी ब्लॅडर अँड रेक्टमच्या मधात फिमेलचा कोणता पार्ट आहे? युटेरस. दॅट इज ऍक्सेसरी डक्ट. युटेरसलाच आपण वोम म्हणतो. का वोम म्हणतो? कारण प्रेग्नेन्सी झाल्यानंतर 9 months साठी, प्रेग्नेन्सी झाल्यानंतर 9 months साठी बेबीची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट कोण करत असते? युटेरस. दॅट्स वाय युटेरस इज कॉल्ड ऍज वोम. युटेरसला काय म्हणतो आपण? वोम म्हणतो. आता पार्ट्स बघा युटेरसचे. पार्ट्स ऑफ युटेरस. पार्ट्स. आता या युटेरसला टोटल किती पार्ट्स आहेत बघा? टोटल पार्ट बघा. हा जो वरचा डोम शेप पार्ट आहे, द अप्पर डोम शेप पार्ट ऑफ युटेरस, हा याला म्हणायचं फंडस. कोणता पार्ट आहे हा? फंडस. अप्पर डोम शेप पार्ट ऑफ युटेरस इज कॉल्ड ऍज फंडस. आणि बाकीची युटेरसची सगळी काय? बॉडी. हा पार्ट कोणता आहे? बॉडी. आणि युटेरसचं जे एंड आहे, लोअर नॅरो एंड ऑफ युटेरस, ज्याला आपण काय म्हणतो? हे जे लोअर नॅरो एंड आहे, लोअर नॅरो एंड ऑफ युटेरस, याला म्हणायचं सर्व्हिक्स. काय म्हणतो याला? सर्व्हिक्स. मग युटेरसचे पार्ट कोणते कोणते बघा. पहिला पार्ट आहे फंडस, दुसरा आहे बॉडी आणि तिसरा आहे सर्व्हिक्स. ओके. बघा पार्ट्स ऑफ युटेरस. युटेरस हॅव्हिंग 3 parts. 3 parts. पहिला पार्ट कोणता आहे? फर्स्ट इज फंडस. हा जो अप्पर डोम शेप पार्ट आहे दॅट इज फंडस. सेकंड इज बॉडी ऑफ युटेरस अँड थर्ड लोअर नॅरो एंड ऑफ युटेरस इज कॉल्ड ऍज सर्व्हिक्स. हे 3 युटेरसचे पार्ट आहेत. कोणते कोणते? फंडस, बॉडी अँड सर्व्हिक्स. फंडस कसं आहे? फंडस इज अप्पर डोम शेप पार्ट. कसा आहे हा? अप्पर. हा डोम शेप पार्ट आहे. अप्पर
Dome shaped part of uterus is called as fundus. And uterus ची मेन पार्ट कोणता युटरसचा? बॉडी. बॉडी इज अ मेन पार्ट ऑफ युटरस. आणि या बॉडी मध्ये जी कॅव्हिटी आहे, या कॅव्हिटीला म्हणतो आपण युटेराइन कॅव्हिटी. कोणती कॅव्हिटी? युटेराइन कॅव्हिटी. बॉडी कंटेन कॅव्हिटी, द कॅव्हिटी ऑफ युटरस. ला कोणती कॅव्हिटी म्हणतो आपण? युटेराइन कॅव्हिटी. युटेराइन कॅव्हिटी. बॉडी मध्ये जी कॅव्हिटी आहे त्याला कोणती कॅव्हिटी म्हणतो? युटेराइन कॅव्हिटी. त्यानंतर सगळ्यात शेवटचा पार्ट कोणता आहे? सर्व्हिक्स. द लोअर नॅरो एंड ऑफ युटरस, दॅट इज सर्व्हिक्स. आणि सर्व्हिक्स कशामध्ये ओपन झाले बघा? वजायना. सर्व्हिक्स इज द लोअर नॅरो एंड ऑफ युटेरस. हे लोअर नॅरो एंड युटेरस, दॅट इज सर्व्हिक्स. लोअर नॅरो एंड ऑफ युटेरस इज कॉल्ड ॲज सर्व्हिक्स. आणि सर्व्हिक्स कशात झालाय? कशात ओपन झालाय? ओपन इनटू वजायना. युटेरसचा जो सगळ्यात शेवटचा पार्ट आहे दॅट इज सर्व्हिक्स, ओपन इनटू वजायना. लोअर नॅरो एंड ऑफ युटेरस. आता या युटेरस मध्ये पण दोन पार्ट आहेत. हे जे दोन रिंग आहेत युटेरसच्या, जी वरची रिंग आहे तिला म्हणायचं इंटरनल ऑस. इंटरनल ऑस. आणि बाहेरची रिंग आहे तिला म्हणायचं एक्सटर्नल ऑस. याच्या दोन रिंग्स असतात सर्व्हिक्स मध्ये. आतल्या साईडला इंटरनल ऑस आणि बाहेरच्या साईडला एक्सटर्नल ऑस. आणि इंटरनल ऑस मध्ये आणि एक्सटर्नल ऑस मध्ये जी कॅव्हिटी आहे तिला म्हणायचं सर्वायकल कॅनाल. सर्वायकल कॅनाल. काय सर्वायकल कॅनाल? कॅव्हिटी प्रेझेंट बिटवीन इंटरनल ऑस अँड एक्सटर्नल ऑस. तिला काय म्हणायचं? सर्वायकल कॅनाल. कोणती कॅव्हिटी असते सर्व्हिस मध्ये? सर्वायकल कॅनाल. ती कुणाकुणाच्या मधात असते? प्रेझेंट बिटवीन इंटरनल ऑस अँड एक्सटर्नल ऑस. ह्या दोन रिंग आहेत. आतल्या साईडला रिंगला काय नाव दिलं आपण? ती आतल्या साईडची रिंग आहे, जिला म्हणायचं इंटरनल ऑस. आणि बाहेरच्या साईडची तिला म्हणायचं एक्सटर्नल ऑस. आणि या इंटरनल ऑस आणि एक्सटर्नल ऑस मध्ये जी कॅव्हिटी आहे त्याला म्हणायचं सर्वायकल कॅनाल. दॅट इज कॅव्हिटी ऑफ सर्व्हिक्स. दॅट इज कॅव्हिटी ऑफ सर्व्हिक्स, सर्वायकल कॅनाल. आता हा जो युटेरस आहे, युटेरस कोणत्या कॅव्हिटी मध्ये ठेवलाय? पेल्विक कॅव्हिटी मध्ये. आणि हा युटेरस पेल्विक कॅव्हिटी मध्ये कसा ठेवलाय बघा? याला पेल्विक वॉल सोबत अटॅच करून ठेवावं लागेल. कारण निस्ता जर पेल्विक कॅव्हिटी मध्ये ठेवला, लक्षात ठेवा 9 महिने बेबीची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट युटेरस मध्ये होणार. जर युटेरस निस्ता जर पेल्विक कॅव्हिटी मध्ये ठेवला असेल तर काय होणार? तो प्रोलॅप्स होणार, खाली पडू शकतो. त्यामुळं या युटेरसला पेल्विक कॅव्हिटीच्या जी वॉल असतात, या युटेरसला ज्या पेल्विक कॅव्हिटीच्या वॉल असतात, या वॉल्स आहेत पेल्विक कॅव्हिटीच्या. मग या युटेरसला काय केलं? या पेल्विक कॅव्हिटीच्या वॉल सोबत कनेक्ट केलं. युटेरसला पण काय केलं? या पेल्विक कॅव्हिटीच्या वॉल सोबत कनेक्ट केलं. युटेरस कनेक्ट विथ वॉल्स ऑफ पेल्विक कॅव्हिटी बाय हेल्प ऑफ लिगामेंट्स. याला काय म्हणतो आपण? ब्रॉड लिगामेंट. कोणतं लिगामेंट? ब्रॉड लिगामेंट. म्हणजे हे जे युटेरस आहे या युटेरसला पेल्विक कॅव्हिटी सोबत जॉईन करणारं लिगामेंट कोणतं आहे? ब्रॉड लिगामेंट. आता या युटेरसला पेल्विक कॅव्हिटी मध्ये ठेवलंय का? ठेवलंय, पण अलॉंग विथ लिगामेंट्स. या युटेरसला पेल्विक कॅव्हिटीच्या वॉल सोबत काय ठेवलंय? जॉईन करून ठेवलंय बाय हेल्प ऑफ लिगामेंट. त्यामधलं एक लिगामेंट आपण शिकलो, कोणतं? ब्रॉड लिगामेंट. व्हॉट इज द फंक्शन ऑफ ब्रॉड लिगामेंट? दे कनेक्ट युटेरस with pelvic wall. What is the function of broad ligament? They connect uterus with pelvic wall by help of broad ligament. ओव्हरीचे दोन लिगामेंट कोणते होते? एक होतं ओव्हेरियन लिगामेंट, दुसरं होतं सस्पेन्सरी लिगामेंट. आणि युटेरसला एक लिगामेंट कोणतं?
ब्रॉड लिगामेंट, याच्यावर पण एमसीक्यू येतात. ठीक आहे, पुढे जाऊया. आता बघूया युटेरसच्या 3 वॉल्स कोणत्या असतात. वॉल्स ऑफ युटेरस. आता बघूया वॉल्स ऑफ युटेरस. हे जे युटेरस आहे, या युटेरसला टोटल 3 वॉल्स आहेत बघा. कोणत्या कोणत्या आहेत? हा डोम शेप पार्ट, ज्याला आपण काय म्हणतो, फंडस. The lower narrow end of uterus is called as cervix. आणि सर्विक्स कशी ओपन झाले? सर्विक्स ओपन इनटू व्हजायना. बघा लेयर्स बघा युटेरसच्या. जी सगळ्यात बाहेरची लेयर आहे युटेरसची, द आउटर मोस्ट लेयर ऑफ युटेरस, सगळ्यात बाहेरची लेयर, द आउटर मोस्ट लेयर ऑफ युटेरस. युटेरसला टोटल 3 लेयर्स आहेत, लक्षात ठेवा. आउटर मोस्ट लेयर कोणती आहे? दॅट इज पेरिमेट्रियम. कोणती लेयर आहे? पेरिमेट्रियम. पेरिमेट्रियम. द आउटर मोस्ट लेयर ऑफ युटेरस इज कॉल्ड ॲज पेरिमेट्रियम. त्यानंतर मधली जी थिक लेयर आहे बघा, आउटर मोस्ट लेयर पेरिमेट्रियम आहे, जी कशाची बनली आहे? पेरिमेट्रियम बाहेरची लेयर आहे. बाहेरची लेयर काय करत असते? प्रोटेक्शन देत असते. बाहेरची लेयर आहे पेरिमेट्रियम, ती कशाची बनली? फायब्रस टिश्यू, मेड अप ऑफ फायब्रस टिश्यू. त्यानंतर जी मधली लेयर आहे, जी सगळ्यात थिक आहे बघा, ही ब्लॅक कलरची लेयर, जी कशी आहे? सगळ्यात थिक आहे. आणि मिडल थिक लेयर इज कॉल्ड ॲज मायोमेट्रियम. कोणती लेयर आहे? मायोमेट्रियम. द मिडल थिक लेयर ऑफ युटेरस इज कॉल्ड ॲज मायोमेट्रियम, जी कशाची बनली आहे? स्मूथ मसल्स, मेड अप ऑफ स्मूथ मसल्स. मायोमेट्रियम कशाची बनली? स्मूथ मसल. पेरिमेट्रियम फायब्रस टिश्यू. आता पेरिमेट्रियम, मायोमेट्रियम, आणि सगळ्यात आतली जी लेयर आहे, सगळ्यात आतली रेड कलरची, द इनरमोस्ट लेयर इज इंडोमेट्रियम. इनरमोस्ट लेयर कोणती आहे? इंडोमेट्रियम, जी कशाची बनली आहे? याच्यामध्ये काय असतात? ब्लड वेसल्स अँड ग्लँड्स. ब्लड वेसल्स आणि काही ग्लँड्स असतात त्यामध्ये. बघा, आउटर मोस्ट लेयर इज द पेरिमेट्रियम, कशाची बनली आहे? फायब्रस टिश्यूची बनली आहे. काय काम करणार? प्रोटेक्शन. द मिडल लेयर इज मायोमेट्रियम, कशाची बनली आहे? स्मूथ मसलची बनली आहे. काम काय करेल? स्मूथ मसलची बनली आहे. जेव्हा 9 महिने या बेबीला युटेरसनं सांभाळलं, युटेरसनं या बेबीची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट केली, 9 महिने कंप्लीट झाल्यानंतर काय करायचे? आपल्याला डिलिव्हरी करायची. मग बेबीला आतून बाहेर पुश करावं लागेल. मग हे बेबीला आतून बाहेर पुश करायचं काम या मायोमेट्रियम लेयरचं असतं, जी कशाची बनली? स्मूथ मसल. दे हेल्प कॉन्ट्रॅक्शन, दे हेल्प इन कॉन्ट्रॅक्शन ड्युरिंग. हे लेयर काय करते? कॉन्ट्रॅक्ट होते. कॉन्ट्रॅक्शन ड्युरिंग चाइल्डबर्थ. जे बेबीची जेव्हा बर्थ होणार असते तेव्हा ही मायोमेट्रियम लेयर काय होते? कॉन्ट्रॅक्ट होते आणि बेबीला बाहेर पुश करते. आणि सगळ्यात आतली लेयर आहे इंडोमेट्रियम, जी कशाची बनली आहे? ब्लड वेसल्स अँड ग्लँड्स, मेड अप ऑफ ब्लड वेसल्स अँड ग्लँड्स. ओके. आणि ही 30 लेयर आहे इंडोमेट्रियम, जी लेयर प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये ब्रेक होते. प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये ही लेयर काय होते? ब्रेक होते. आणि यामधल्या ज्या ब्लड वेसल्स आणि ग्लँड्स आहेत त्या रप्चर होतात आणि यामधलं ब्लड वजायना थ्रू बाहेर निघते. ही 30 लेयर आहे इंडोमेट्रियम, जी काय होते? प्रत्येक मंथला रप्चर होते. यामधल्या ग्लँड्स अँड ब्लड वेसल्स रप्चर होतात आणि हे सगळं ब्लड वजायना मधून बाहेर येते. ओके. इंडोमेट्रियम, innermost layer made up of blood vessel and glands, and they undergo cyclic changes. कोणत्या लेयर मध्ये सायक्लिक चेंजेस होतात? फक्त इंडोमेट्रियम मध्ये. they undergo cyclic changes during each menstrual cycle. They undergo cyclic changes during each menstrual cycle, that is endometrium.
ओके. युटरसचं काम काय असेल? दे कॅरी बेबी फॉर 9 मंथ. 9 महिने त्या बेबीची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट करणं हे कोणाचं काम असेल तर युटरसचं काम असेल. तर या लेक्चरला आपण प्रायमरी सेक्स ऑर्गन शिकलो, त्यानंतर ऍक्सेसरी डक्ट शिकलो, त्यामध्ये आपण फॅलोपियन ट्यूब बघितलं, युटरस बघितलं. ओके. त्यानंतर आपण सर्विक्स बघितलं. आता आपण नेक्स्ट लेक्चरला याचा पुढचा पार्ट बघणार आहोत, दॅट इज ऍक्सेसरी ग्लँड्स अँड एक्सटर्नल जेनायटेलिया.